नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि खायला अतिशय चवदार असा झणझणीत कट वडा रेसिपी. अतिशय सोप्या पद्धतीने पटापट बनवायला सुरुवात करूया. इथे मी काही गरम मसाले घेतलेले आहेत, जिरे घेतलेले आहेत, 1 चमचाभर तीळ, चमचाभर धने, लवंग, काळी मिरी, चक्री फूल घेतलेला आहे, दगडी फूल घेतलेला आहे, 2 विलायची, दालचिनी आणि तेजपत्ता फोडणीसाठी. आता हे जे मसाले आहेत गरम मसाले हे आपण छान असे मंद गॅसवर भाजून घेणार आहोत. मसाल्यांचा असा छान असा खमंग सुगंध येईपर्यंत हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, व्यवस्थित सर्व मसाले छान भाजून झालेले आहेत. आता ह्याला आपण थंड करून याची पावडर करून घ्यायची आहे. आता त्याच पॅनमध्ये मी 2 मोठ्या आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घातलेले आहेत. तर कांदा आपल्याला मस्त लाल रंगावर भाजायचा आहे. अगदी छान कांदा भाजून घ्यायचा आहे, कुठेही अजिबात कच्चा राहिला नाही पाहिजे. हे बघा, छान व्यवस्थित लाल झालेला आहे कांदा. आता त्यामध्ये घालूया आपण अर्धी वाटी खोबऱ्याचे काप, त्याच्यावरती घातलं अर्धा चमचा तेल. आता तेल घातल्यानंतर छान व्यवस्थित पुन्हा खोबरे आपल्याला लालसर रंगावरती भाजायचे आहेत. आता याच्यामध्ये घालायचे आपल्याला 2 इंच आल्याचे तुकडे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. आता व्यवस्थित हे पुन्हा सर्व जिन्नस आपण भाजून घेणार आहोत. आता यामध्येच घालायचे आपल्याला टोमॅटो. इथे मी 2 मीडियम आकाराचे लाल बुंद टोमॅटो ह्याच्यामध्ये घातलेले आहेत आणि टोमॅटोही छान आपल्याला ह्याच्यामध्ये भाजायचा आहे. आता यामध्येच मी घातलेल्या आहेत 2 लाल मिरच्या. या हिरव्या मिरच्यामधल्या लाल मिरच्या आहेत लाल झालेल्या, त्या याच्यामध्ये घातलेल्या आहेत. आणि या मिरच्यांमुळेच आपला कट जो आहे तो झणझणीत होणार आहे. तर मसाला थंड करून आपण मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेणार आहोत. हे बघा, मसाला सर्व घातलेला आहे. आता याचमध्ये घालायची आपल्याला कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला वाटण. चला आता आपण कट बनवायला घेऊया. एका कढईमध्ये मी इथे 3 पळी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये घालायचा आहे तेजपत्ता फोडणीसाठी. आता याच्यामध्ये लाल तिखट, कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धनेपूड घालायचे आहे. आता हे सर्व मसाले छान आपल्याला मंद आचेवरती असे एक अर्धा मिनिट भाजायचे आहेत, जास्त नाही. आणि लगेच यामध्ये आपण जे वाटण आहे वाटलेलं ते घालूयात. आणि आता इथे आपल्याला छान व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे. इथे आपण मीडियम गॅसवरती हा मसाला भाजणार आहोत आणि हीच प्रोसेस थोडी मोठी आहे. हे बघा, मसाल्याला तेल सुटलं आहे. आता आपण जे धने, जिरे, गरम मसाले त्याची पावडर केलेली आहे ती याच्यामध्ये घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून पुन्हा हा मसाला छान आपण परतून घ्यायचा आहे. पाहू शकताय मसाल्याला छान तेल सुटलं की आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे. कुठलीही कटची रेसिपी असेल ना, रस्सा करायचा असेल तर शक्यतो गरम पाणीच वापरायचं, म्हणजे आपली रश्श्याला तरी खूप छान येते. आता जेवढं तुम्हाला कट हवा असेल त्याप्रमाणे इथे तुम्ही पाणी वाढवू शकता. इथे मी 4 ते 5 जणांना पुरेल इतका असा रस्सा बनवणार आहे, म्हणजे कट बनवणार आहे. त्यामध्ये घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ. आणि आता व्यवस्थित ढवळून छान आपण आपला हा कट जो आहे
याला उकळी काढून घ्यायची आहे। हे बघा मस्त उकळी आलेली आहे, पाहू शकताय तुम्ही तर्री किती छान आलेली आहे। तर याच्यावरती कोथिंबीर घालूयात आणि आपला कट जो आहे तो तयार झालेला आहे। चला आता आपण इथे वड्याची भाजी करायला घेऊया। एका कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे, त्यामध्ये घातली आहे मोहरी, 1 चमचाभर मोहरी घातलेली आहे। आता मोहरी छान तडतडली की नंतरच यामध्ये आपण घालणार आहोत जिरं। इथे घालायचे आहेत कढीपत्त्याची पाने आणि इथे मी आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा केलेला आहे तो यामध्ये घातलेला आहे। आता छान व्यवस्थित आपल्याला खरपूस रंगावरती हे सर्व भाजायचं आहे। हे बघा मिरची भाजून झालेली आहे। आता यामध्ये घालूया आपण अर्धा चमचा हळद। आता हळदी छान मिक्स करायची। आता इथेच घालायचे आहेत आपल्याला उकडलेले बटाटे। इथे मी 4 मोठ्या आकाराचे उकडलेले बटाटे अशा हातानेच कुस्करून घालणार आहे, अगदीच मॅश नाही करणार, म्हणजे त्याच्या ज्या फोडी आहेत त्या अशा राहिल्या पाहिजेत वड्यामध्ये। त्यावरती घालायचे चवीप्रमाणे मीठ, भरपूर अशी कोथिंबीर आणि आता व्यवस्थित सर्व एकजीव करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये। गॅसची फ्लेम इथे बारीकच ठेवायची आहे, कारण जर तुम्ही हाय फ्लेमवर कराल तर ह्या भाजीला पाणी सुटू शकते। हे बघा मस्त आपली भाजी तयार झालेली आहे। तर याच्यावरती लिंबाचा रस घालायचा आहे। चला आता आपण वड्यासाठी जे बॅटर आहे ते करूया आपण आवरण। त्यासाठी इथे मी 2 वाटी बेसन पीठ, त्यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे, पाव चमचा मीठ आणि अगदीच चिमूटभर सोडा घातलेला आहे। सोड्यामुळे आपले वडे छान असे टम्म फुगतील आणि आतपर्यंत छान व्यवस्थित शिजले जातील। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर असं छान याचं बॅटर बनवायचं आहे। सो व्यवस्थित गुठळ्या वगैरे अजिबात काही राहिल्या नाही पाहिजे याच्यामध्ये। तर व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे आणि छान असं विस्करच्या साहाय्याने फेटून घ्यायचं आहे। पीठ बघा मस्त या कन्सिस्टन्सीवर आपल्याला ठेवायचं आहे। चला आता आपण पटापट वडे बनवून घेऊया। इथे मी असे छान वडे बनवणार आहे या आकाराचे। तुम्हाला गोल बनवायचे असतील गोल बनवले तरी चालतील। हे बघा पटापट आपले वडे तयार होत आहेत आणि भाजी जी आहे वड्याची ती पूर्णपणे थंड झाल्यानंतर वडे करायला अतिशय झटपट होतात। हे बघा इथे मी सर्व वडे बनवून घेतलेले आहेत। आता आपण तळून घेऊयात। तेल छान मस्त गरम झालेलं आहे। आता चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित वडे याच्यामध्ये तळून घ्यायचे आहेत। तुम्हाला हाताने सोडायचे असेल तर तुम्ही हातानेही सोडू शकता, जसं तुम्हाला सोपं वाटते तसे तळा। आता उलटपुलट करून आपण मस्त दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावरती हे वडे तळून घेणार आहोत। पाहू शकताय तर दुप्पट आपला वडा फुगलेला आहे मस्त। टम्म फुगलेला आपला वडा तयार झालेला आहे आणि याच रंगावरती आपल्याला वडे काढायचे आहेत। अजिबात तेलकट झालेला नाहीये। तांदळाचं पीठ घातल्यामुळे अजिबात वडे तेलकट होणार नाहीत आपले। चला तर मग गरमागरम आता आपण
मस्त प्लेट लावूया आपली कट वडाची. एका प्लेटमध्ये मस्त वडा घ्यायचा, त्यावरती घालायचा असा गरमागरम कट, त्याच्यावरती घालायची गरमागरम तर्री, भरपूर असा बारीक चिरलेला कांदा, त्याच्यावरती घालायची मस्त पिवळी शेव, आणि आता कोथिंबीर. त्याचबरोबर इथे आपण पाव ठेवलेले आहेत, बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू. तयार आहे आपला झणझणीत कट वडा. अगदी हॉटेलपेक्षाही अतिशय चवदार आणि झणझणीत तयार झालेला आहे घरच्या घरी, अतिशय सोप्या पद्धतीने. तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.